नमस्कार. मी अभिनेत्री अलका कुबलाटले. माझा सख्खा भाऊ माझ्याहून 2 वर्षांनी मोठा आहे. तो चंदगडला असतो. माझा मानलेला भाऊ सगळ्या जिल्ह्यालाच माहिती आहे की विजयकुमार दळवी इथे असल्यामुळे तो तिथे राहत होता. रिटायरमेंटचं आयुष्य जगत होता. थोडंफार आमचं काही जे काही काम चालू आहे थिएटर वगैरे त्यात त्याचं जरा लक्ष ठेवत होता. तर त्याला अचानक परवा ब्रेन स्ट्रोक आला आणि तो पडला आणि पॅरालिसिसचा अटॅक आला आणि आम्हाला पटकन कळेना. मी तर मुंबईत असते. मग मला विजयदादाने कळवलं असं असं झालंय. मी अण्णा म्हणते त्याला भावाला की अण्णाला असं असं झालंय. आता आम्ही घेऊन चाललोय. मला गेल्या वेळी झालं तेव्हा ते थोडं लाईटली होतं. तो 4 तासात उभा राहिला. कदाचित शुगर आणि बीपीच्या गोळ्या त्याने रेग्युलर न घातल्यामुळे हे जास्त झालंय आणि मेंदूला सूज आली. त्यामुळे मग आम्ही इथे महागावच्या संत गजानन महाराज हॉस्पिटलमध्ये आणलं. डॉक्टर यशवंत चव्हाण, प्रतिभाताई चव्हाण आणि माझ्या फार जवळच्या असलेल्या असं म्हणेन माहेरच्याच आमच्या सुरेखाताई चव्हाण सगळ्याच परिवाराने आणि डॅडी चव्हाणांचं नाव घेतल्याशिवाय राहत नाही की ज्यांनी हे सगळं उभं केले. आपल्या मुलांना संस्कार दिलेत. पिढ्यानपिढ्या त्यांच्या आता या मेडिकलच्या ह्याच्यात आहेत. पण एवढा उत्तम अनुभव की मला सगळे म्हणते तुम्ही ह्या हॉस्पिटलला कुठे आलात महागावच्या. पण हा विषयच नव्हता. एवढी उत्तम ट्रीटमेंट आणि इथे आल्यावरही मी अजून मशिनरीज बघते की ब्रेनचे हॉस्पिटल्स होतात, हार्ट सर्जरी होतात, एन्जिओप्लास्टी, एन्जिओग्राफी सगळ्या गोष्टी इथे होतात. कॅन्सरचे ऑपरेशन्स होतात. त्यामुळे पेशंटला लगेच कुठेतरी धावत घेऊन कोल्हापूर, बेळगाव किंवा मुंबईपर्यंत धावायची, पुण्यापर्यंत धावायची गरजच नाही. एवढं सुंदर यांनी अवेलेबल केलंय. त्याबद्दल आधी मी सर्वात प्रथम डॉक्टर यशवंत चव्हाण, डॉक्टर जांभेळकर न्यूरोलॉजिस्ट कोल्हापूरचे, डॉक्टर प्रतिमा पाटील, प्रियांका पाटील या सगळ्याच फिजिशियन या सगळ्यांचे मनापासून आभार मानते. आणि ह्या सगळ्या चव्हाण परिवाराचे की एकदम घरच्यासारखी ट्रीटमेंट एवढे पेशंट इथे बघते की एक डॉक्टरला पाहिल्यावर आधी अर्ध पेशंट बरा होतो अर्ध. तर ते कसं यांच्याकडे आहे आणि ट्रीटमेंट वाईज माझ्या भावाला पहिल्या दिवशी आणलं तेव्हा मला वाटत होतं हातात राहतोय की नाही. पण दुसऱ्या दिवशी चमत्कार असल्यासारखी डॉक्टरांची ट्रीटमेंट की एवढं सुंदर. म्हणजे आज जवळजवळ 30% रिकव्हरी आहे. आता आम्ही शक्य नाही एवढे दिवस इथे थांबणं म्हणून मुंबईला शिफ्ट करतोय कारण व्यवसाय वगैरे. पण मी या सगळ्या चव्हाण परिवाराला संत गजानन महाराज हॉस्पिटलच्या सगळ्या स्टाफला म्हणजे सगळ्या स्टाफने अगदी नर्सेस, सिस्टर्स, क्लिनिंगचे सगळे असू देत सगळ्यांनी खूप केले. त्यांचे मी मनापासून आभार मानते. नमस्कार.